मुंबई आज तक न्यूज। बबलू पाटील कडून भिवंडी लोकसभा खासदार बाळ्या मामा यांच्यावर लावलेल्या आरोपांचं बहीण शकुंतला पाटील यांच्याकडून खंडन। भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील यांचा मुलगा बबलू पाटील व संदीप चौधरी यांनी विद्यमान खासदार सुरेश पाटील बाळ्या मामा यांच्यावर भिवंडीमधील पिंपळास गावात जमिनीच्या व्यवहारात गैरव्यवहाराचा आरोप काही दिवसांपूर्वी लावण्यात आला। या आरोपांवर खासदार बाळ्या मामा यांची बहीण शकुंतला पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। शकुंतला पाटील यांच्या म्हणण्यानुसार बबलू पाटील हा माझ्या भावाला जाणीवपूर्वक त्रास देत आहे व त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे। संदीप चौधरी याला मोहरा बनवून बनावट पेपरच्या आधारे आरोप करत आहे। संदीप चौधरी यांना बनावटी पार्टनरशिप डीड बनवली असून त्यावर माझी कुठलीही सही नसल्याचं सांगितलंय, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे की जर तुमच्याकडे काही पुरावे व पेपर असतील तर माझ्यासारखे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते दाखवण्याचं धाडस करून दाखवावं। आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला चेकद्वारे पेमेंट केले असल्याचे पुरावेही त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकारांसमोर मांडले। रिपोर्टर साबीर शेख, भिवंडी। आणि प्रश्न माझा पहिला आहे का माझ्यावर ऑब्जेक्शन घेतले सलीम चौधरी आणि बबलू पाटील आयुर्वेदिक कपिल पाटीलचा मुलगा। त्यावेळी असं सांगितलं की तिथे 25 एकर जमीन आहे, तिथे त्यावेळी येऊन 25 एकर जमीन मला मोजून द्यावी आणि कुठल्याही शेतकऱ्याचा मी व्यवहार केला असेल तो त्यावेळी तिथे येऊन सांगावे, पूर्णपणे त्यावेळी माहिती द्यावी का या जागेमध्ये शकुंतला पाटीलने पैसे न देता ही जमीन फुकट घेतले असं त्यावेळी मला स्पष्ट करून दाखवावं आणि कुठल्याही माणसाची तिथे फसवणूक केले ती त्याने तिथे येऊन स्पष्ट करावी। मी जशी मीडिया समोर बोलतो तसं त्यावेळी माझ्यासमोर येऊन सांगावा का कुठल्याही शेतकऱ्याचा का कुठल्या त्या गाववाल्याचा का त्यांचं 2 पैसे ठेवलं असतील तर ते त्यावेळी स्पष्ट करून द्यावी। तिथे त्या एरियात जमीन फक्त 10 ते 12 एकरचं आहे, 25 एकर जमीन तिथे नाही आहे, ते बबलूनी न सलीमनी स्पष्ट करून दाखवावे। प्रश्न दुसरा आहे असा का सलीम चौधरीकडून मला किती पैसे आले ते त्यांनी स्पष्ट करून द्यावे, कारण मी कधी त्याचे पैसे बघितले नाही आणि तो मला माहीत पण नव्हता। या कपिल पाटीलने न बबलूने त्याला दत्तक घेऊन या आमची बदनामी करायला घेतले का तर बाळ्या मामाची बहीण आहे। प्रश्न दुसरा असा आहे की त्याने माझ्याकडे दया मागितली की ताई मी लोकांकडून पैसे घेतले 10-10 हजार रुपये बुकिंग केले, तर मी विचारलं त्याला कशाचं बुकिंग घेतले, कारण मी त्यांना डेव्हलपसाठी जागा दिलेली होती। तर त्याने सांगितले का ताई माझी त्यावेळी फसवणूक केली, हा चौधरी आहे ना यो सगळे इकडे फिरून यानेच लोकांना फसवणूक केले न पैसे उचललेत आणि मला फुकटचा त्रास दिले। ताईंनी पैसे माझे घेतलेत ती देत नाही। आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही पार्टनरशिप डेट ही सलीम चौधरीनेच बनवलेली आहे। पार्टनरशिप डेट याच्यावर माझी कुठलीही परिस्थितीमध्ये आहे सही आहे का बघा, ते सलीमची सही आहे बघा, ही सलीमची सही। यो सलीमनेच हे पार्टनरशिप डेट बनवली का तर तो बुकिंगवाला होता, त्याला जास्त हाव लागली तर मी यांच्या पार्टनरशिपमध्ये गेलो तर मला जास्त पैसे भेटतील, अशा कारणाने ही पार्टनरशिप त्यांनी बनवली। मी पार्टनर काय नाही, तिथे माझी 9 गुंठे जागा होती ती मी यांना डेव्हलपसाठी दिली। दुसरा प्रश्न असा तो खोटा बोलून तरी मी त्याला पैसे दिले का तर तिथं मामाचं नाव नाही येवावं म्हणून मी याला पैसे दिले। 21 लाख रुपये दिले, त्यांनी समझोता पत्र लिहिला, त्यांनी सही केली, हे त्याला पैसे पोचले। त्याने सांगितले का ताई असतील, मीच त्याला सांगितले का काही तुझे असतील व्हाउचर का बँकेमध्ये ते पण मी दे, मी खोटं नाही बोलणार। त्याने हा बोलला न सही करून दिली। मी या पेपरवरच चालतो, पण कपिल पाटीलने न बबलूने त्याला डोक्यावर घेतले आणि मामाची बदनामी करायसाठी त्याला सांगते खोटा बोल तू, तुला मी 50 लाख देतो, असं त्याने कोण पोलीस स्टेशनला सांगितला। आणि सांगितलं नसेल, मी बाहेर होतो उभी दरवाजाच्या, मी ऐकलंच त्याचा शब्द। ही जागा ना पिंपळास गावामध्ये आहे, सर्वे नंबर 98
ती महेंद्र सुकीर गायकवाड हे टेमघरचे राहणार आहेत. त्याचा कब्जा आहे आणि 54 पासून त्याचा कब्जा आहे आणि ग्रामपंचायतने त्याला ग्रामसभाचा ठराव घेऊन त्याला बांधकामासाठी मंजुरी दिलेली आहे. गरिबांनी बांधकाम करायचं नाही का, गरिबांनी पोट नाही का भरायचं. अशा रीतीने मी महेंद्र गायकवाडला पैसे पण दिलेले आहेत. हे पैसे दिलेले आहेत. आम्ही कोणाचा खोटा करत नाही आणि करणार पण नाही कधीच. दुसरा प्रश्न यो बँकेमध्ये त्यांची स्टेटमेंट आहे सगळी त्यांना चेक वाईज दिलेली सलीमला आणि त्याने येऊन सांगावे. सर्वे नंबर 99 माझ्या बाजूला बालाराम शांताराम फुलोरे आहेत, हरिश्चंद्र आहेत, अशोक भोईर आहे, बालाराम सीताराम चौधरी आहे, लहू गोईन आहे, बालाराम सावलाराम आहे, किशोर हरी पाटील आहे. हे सर्व टेमघरचे राहणार आहेत. हे आजूबाजूचे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांना पण विचारा का ह्या बाईने तुमचा व्यवहार केले का, तुम्हाला पैसे दिलेत का, पूर्णपणे त्यावेळी आम्हाला स्पष्ट करून दाखवायला लागेल. कारण मी कोणाची जागा घेतली नाही. सर्वे नंबर फक्त 99चा 9 गुंठे आहे त्याचा मी व्यवहार केलेला आहे. आणि प्लस बबलू असं सांगते प्रत्येक वेळेला आमचे भावाला म्हणजे बाल्यामामाला त्रास देतो. ते स्वतः कष्ट करतात, त्यांच्यावर लोक कसे विश्वास ठेवतात असं बबल्या सांगते का, बबल्या आणि तबल्या असा तो सांगते की या बाल्यामामावर कसं विश्वास ठेवतात. बाल्यामामावर विश्वास आहे आणि त्याच्यावर प्रेम पण आहे म्हणून लोक त्याच्यावर पैसे देतात. कशासाठी, डेव्हलप करण्यासाठी, काहीतरी बांधकाम करावा. आणि बाल्यामामाचं एकच आहे शेतकऱ्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. काय वारा आहे काय भारा आहे तो मिळाला पाहिजे. प्लस दुसरा असा आहे त्याने सांगितला सुधीर रणधीर ते प्रोजेक्ट करतात लहानपणापासून कष्ट करतात. ते आता नाही करत, ते लोकांना फसवत नाही. त्यावेळी लहानपणापासून कष्ट तर करून घेतात आणि प्रत्येक जमिनीमध्ये सरकारी कुठेतरी कोपरा असतेच. आज त्यावेळी मध्येच कुठेतरी जागा घेतली आणि पुढे सरकारी आली तर सरकारला त्यांना रस्ता देणं गरजेचंच आहे. प्रत्येक जागेत कुठला ना कुठला महाराष्ट्र शासनाची जागा असतेच आणि ती व्यवहारिक असते. एवढा त्याला बोलायची काही जरूरच नाही. तुझा स्वतःचाच बघ बरं. मामाच्या जवळ याचे वाशेऱ्याचे लोक 100 एकर त्यावेळी जमीन दिलेली आहे. त्यानं भाड्याने 2017 पासून ती लोक नुसतं मामाच्या जवळ आली पायापासून रडता नव्हती. तो भाडा एक हातात 2017 पासून. वेलेगावला त्या दिवशी मी गेलतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.